मित्रांनो, तुम्ही मासे खाल्ले आहेत का? तुम्हाला मासे आवडतात का? मासे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक असतात? तर आज आपण माशाची रेसिपी करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आयुर्वेद विथ सुनीता या चॅनलमध्ये. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण मासे भाजून तव्यावर शेकून मासे बनवणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मासे आणल्यावर ते मस्त धुवून ठेवायचे आहेत. त्यानंतर लसूण, आलं आणि कोथिंबीर चांगले एका ठिकाणी कुटून घ्यायचे एकत्र. त्यानंतर ते माशावर टाकायचे. त्यानंतर त्याच्यात जिरा पेस्ट, ओवा पेस्ट, धने पेस्ट आणि हिंग, नंतर लाल मिर्च जास्त टाकायची आहे. नंतर लसूण मसाला असेल तुमच्याकडे तो पण टाकायचा आहे. आणि त्याच्यावर थोडं टमाटर पिळून टाकायचं आहे माशांवर अगोदरच धुतल्यानंतर. एकदम चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. एकदम मासे त्यात सगळे मिक्स होतील, भिजतील असं. मीठ पण टाकायचं आहे. हे सर्व एकत्र करून आणि मसाले टाकून झाल्यावर त्यावर थोडं नॉर्मल तेल टाका आणि चांगलं मिक्स करून माशांचे तुकडे चांगले त्यात भिजवून घ्या. त्यानंतर रवा घ्यायचा आणि जे आपण मासे मिक्स करून ठेवलेले आहेत ते तवा चांगला तापला का तव्याला तेल लावून घ्यायचं ब्रशने आणि हे माशाचे तुकडे आपण रव्यावर एक एक असे ठेवायचे आणि त्याला रवा आणि माशाच्या ज्या मसाल्यामध्ये खसखससुद्धा टाकायचं आहे. हे बघा, असे एक एक तुकडे चांगले आणि याला दोन्ही बाजूने रवा चिटकून घ्यायचा असं. बघा, आता मी करते त्याप्रमाणे. आता पॅनला तेल लावून घेऊ आपण. जास्त तेलाची गरज नाही. आणि तेलामध्ये फ्राय केल्याने माशातलं सर्व जीवनसत्व निघून जातं. आणि आपण असं जर भाजून केले ना मित्रांनो, एकदम टेस्टी आणि जास्त तेल वगैरे लागत नाही. त्यामुळे आपल्या शरीराला एकदम फायद्याचं आहे. हे बघा, नॉर्मल तेल लावलं आणि असे एक एक तुकडे पॅनमध्ये आपण ठेवायचे आहे. मस्त लाईनशीर आपल्याला सगळे तुकडे जेवढे असतील. आता हे माझ्याकडे एकाच पॅनमध्ये मातील एवढेच तुकडे आहेत असल्यामुळे मी एकाच टाईममध्ये सर्व करणार आहे. जर जास्त असेल तर मग 2 पॅन ॲट अ टाईममध्ये 2 गॅसवर ठेवू शकता किंवा 2 टाईममध्ये करू शकता. हे बघा, असे रवा लावून घ्यायचं. म्हणजे काय होईल की भाजल्याने हळूहळू भाजायचं आहे. नॉर्मल रवा जळू शकतो, त्यामुळे एकदम छान कोटेड करून घ्यायचं रव्याने आणि असे मस्त पॅनमध्ये ठेवून द्यायचं. गॅस चालू करून द्यायची आणि उरलेला मसाला वरून टाकून द्यायचा आणि झाकायचा वगैरे नाही. आणि वाटलंच तर थोडं वरून नॉर्मल वरच्या बाजूला तेल सोडायचं. तेल असं याच्याने लावायचं आहे, सोडायचं आहे नॉर्मल. हे बघा, शेकून झाले की 10-15 मिनिटांनी असे उलटे करून द्यायचे. प्रत्येक तुकडा असं उलट्या करून द्यायचे. बघा किती छान खरपूस भाजले गेले आहे. चिमटा असेल तर चिमट्याने करू शकता. एकदम छान रेसिपी आहे आणि इतकं टेस्टी लागतं ना, तर तुम्ही एकदा केलं ना तर पुन्हा पुन्हा करून खाल. एकदम बिगर तेलाचं एकदम छान रेसिपी आहे. जास्त तेलाची गरजच नाही. आणि शेकतो यासाठी सुपर मासा आणायचा, एकदम टेस्टी असतो. आणि सगळ्यात मोठा मासा असेल ना, मोठा मासा असं मस्त गोल काटून मागायचं. हाडं वगैरे नाही ठेवायचे, फक्त मांस ठेवायचा आणि गोल काटायचं. आणि सुपर मासा किंवा ज्याला काटा नसेल, तुम्हाला जो मासा आवडत असेल, एकच काट्याचा मासा आणायचा. म्हणजे बारीक माशांमध्ये काटे जास्त असतात, ते खायला लय अडचणीचे होतं. मित्रांनो, झाली रेसिपी तयार. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.